Today we are going to discuss how to double your vocabulary. So प्रत्येक मराठी किंवा मराठी बोलणाऱ्या आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्याला इंग्लिश लँग्वेज लर्निंग करायचं म्हटलं की डिफिकल्टीज येतात आणि त्या डिफिकल्टीज जनरली त्याच्या ज्या असतात त्या फक्त आणि फक्त कशाच्या असतात, तर त्याच्या ज्या त्या डिफिकल्टीज असतात त्या व्होकॅबलरी रिलेटेड असतात. फॉर एक्झाम्पल शब्द अर्थांचा साठा, व्होकॅबलरी. आणि जनरली ही व्होकॅबलरी प्रत्येकाकडे, आता फॉर युअर फर्स्ट स्टँडर्ड टू टिल डेट यू आर लर्निंग समवेअर. आणि मग ते शिकत असताना तुम्ही काय केलेलं आहे, प्रत्येकाने आपापले एक कॉन्ट्रीब्युशन केलेले आहे. एव्हरीवन हॅज गिव्हन देअर कॉन्ट्रीब्यूट टू लर्न द अकॅडमिक्स. आणि हे शिकत असताना मग आपण काही शब्दार्थ पाठ केलेले आहेत, बट आपण त्याचं युटिलायझेशन प्रॉपर करू शकत नाहीये. सो या 10 मिनिटाच्या सेशनमध्ये तुम्हाला साधारणपणे 40 वर्ड्स असे आहेत, 40 नंबर ऑफ वर्ड्स यू हॅव टू रीड इट. हे तुम्हाला यू हॅव टू मग अप इट, तुम्हाला हे पाठांतर करायचे, तोंडपाठ करायचे. बिकॉज ऑफ दॅट जर तुमच्याकडे आता 9,000 किंवा 5,000 वर्डची डिक्शनरी असेल तर दॅट विल बी डबल. 20 मिनिटामध्ये ती डबल होईल. कशा पद्धतीने ती डबल होते, व्हॉट विल हॅपन देअर अहेड, लेट मी टेल यू. मी तेच तुम्हाला सांगणार आहे. इंग्लिशमध्ये अफिक्सेस नावाची एक कन्सेप्ट आहे. अफिक्सेसला मराठीमध्ये प्रत्यय म्हणतात. तशाच पद्धतीने प्रत्यय इंग्लिशमध्ये पण लावले जातात. आता ते प्रत्यय जे असतात ते 2 पद्धतीचे असतात. जसं की प्रिफिक्स मीन्स पूर्वी, शब्दाच्या पूर्वी, दिलेल्या शब्दाच्या पूर्वी स्मॉल लेटर्सचा ग्रुप ऍड करून त्या शब्दाचं मिनिंग डिफरंटली चेंज केलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज प्रिफिक्स. अशा पद्धतीचे सफिक्सेस आणि प्रिफिक्सेस ऍड केल्यामुळे या दोन्ही टर्मिनॉलॉजीजना अफिक्सेस म्हणतात इंग्लिशमध्ये. दॅट मीन्स प्रत्यय. सो लेट अस अंडरस्टँड. आपण ते काही प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस या ठिकाणी पाहणार आहोत. ते पाहिल्यानंतर आफ्टर दिस सेशन your vocabulary will be different or double, that me honestly assure you. Now let us understand first prefix, that is anti. आता anti या प्रिफिक्स ANTI या प्रिफिक्सचा अर्थ आहे अगेन्स्ट. आता बघा बॅक्टेरियल म्हणजे कीटक, बॅक्टेरियाज. त्या बॅक्टेरियलच्या वर्डच्या पूर्वी अँटीबॅक्टेरियल लावलं तर तो कीटकनाशक किंवा जंतुनाशक असा त्याचा अर्थ होतो. सो अँटीचा मीनिंग आणि अँटीचं प्रेझेंटेशन लक्षात आलं. नाव पुढचा वर्ड आहे जो तुमचा प्रिफिक्स म्हणून यूज होतो तो CO. कोचा जो मराठी मीनिंग किंवा इंग्लिश मीनिंग टुगेदर, दॅट मीन्स एकत्रित आणणं. आता बघा वर्कर्स हे काय आहे, नाऊन आहे. किंवा वर्कर्स हे वर्क ही एक ऍक्ट आहे आणि वर्कर्स हे काय आहे, अनेक ऍक्शन्स आहेत त्याच्यामध्ये, जसं की कामगार. सो को वर्कर्स, त्याच वर्कर्सला को हा शब्द बिफोर प्लेस केला तर को वर्कर्स होतं. दॅट मीन्स सहकामगार. बदलली की नाही शब्दाचा मीनिंग. अशा पद्धतीनं तुमचं प्रत्येक शब्दाला काही सफिक्सेस आणि अफिक्सेस ऍड करता येतात. त्यातले प्रिफिक्सेस आपण या ठिकाणी पहिल्यांदा पाहत आहोत. देन नेक्स्ट थर्ड प्रिफिक्स आहे तो डिस. डिसचा मराठी अर्थ होतो नॉट. आता एखादी गोष्ट नकारात्मक दाखवायची आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्याला परमिशन द्यायची आहे तर, किंवा परमिशन नाकारायची आहे, किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीसोबत काहीतरी बोलण्याला डिनाय करायचा आहे, नकार द्यायचा आहे, तर डिस. आता बघा अपॉइंटमेंट और अपॉइंटेड म्हणजे अपॉइंटमेंट म्हणजे नेमणूक आणि डिसअपॉइंटमेंट मीन्स त्याचा अर्थ परत डिफरंटली चेंज होतो. अनेमणूक होत नाही तर डिसअपॉइंटेड म्हणजे तुम्ही मला निराश केलं. दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. अप्रूव्ह म्हणजे मान्यता दिली, डिसअप्रूव्ह मान्यता नाकारली. सो अशा पद्धतीनं वर्डचे मिनिंग चेंज होतात. देन पुढचा प्रिफिक्स आहे एक्स मीन्स फॉर्मर म्हणजे मराठीमध्ये पूर्वीचा. जनरली आपल्याकडे ग्रामपंचायत किंवा एक पॉलिटिकल सदस्यांना एक्स प्रेसिडेंट, एक्स मिनिस्टर, एक्स MLA, एक्स MP, एक्स सर्व्हिसमन या पद्धतीचा एक्स वापरला जातो. दॅट मीन्स फॉर्मर. देन पुढचा प्रिफिक्स आहे त्याच्यामध्ये IM, IN आणि IR. आता बघा जसं डिस बघितलं आपण निगेटिव्ह साठी वापरलं जातं, तसं IM, IN आणि IR हे 3 प्रिफिक्स नॉट म्हणजे निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू ने वापरले जातात. आता फॉर एक्झाम्पल करेक्ट म्हणजे बरोबर हा शब्द आहे, त्याला आपण इनकरेक्ट म्हटलं तर तो चूक असा त्याचा अर्थ होतो.
देन रेग्युलर, एखादा मुलगा, एखादी व्यक्ती, एखादी घटना रेग्युलर घडते म्हणजे वारंवार, त्याला आपण आय आर जर प्लेस केलं तर आय डबल आर इररेग्युलर, IRREGULAR, इररेग्युलर. नाव बघा, हे आय आर प्लेस केल्यामुळे इररेग्युलरचा अर्थ रेग्युलर म्हणजे सतत, इररेग्युलर म्हणजे खंड पडत किंवा सातत्य नसताना. इम, आता पॉसिबल आहे, पॉसिबल म्हणजे शक्य, या वर्डला जर आपण आय एम प्लेस केलं तर इम्पॉसिबल होतं. त्याच पद्धतीने पुढचा शब्द आहे इंटर. इंटर म्हणजे त्याचा मराठी अर्थ आहे बिटवीन किंवा आमंग, दोन गोष्टींच्या मध्ये. इंटर रिलेटेड. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय. स्टेट म्हणजे राज्यस्तरीय, इंटरस्टेट आंतरराष्ट्रीय किंवा इंटरनॅशनल म्हणजे राष्ट्रीय लेवलवरती. डिस्ट्रिक्ट एका जिल्ह्यासाठी, इंटर डिस्ट्रिक्ट म्हणजे किंवा इंटरस्टेट म्हणजे राज्य पातळीवरचं. सो दॅट लाईक दॅट. सो दॅट इज ऑल अबाउट प्रिफिक्स. देन पुढचा प्रिफिक्स आहे मिड, MID. मिड मीन्स मिडल. देन पुढचा प्रिफिक्स आहे MIS, मिस. मिस मीन्स रॉंगली. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या गोष्टीला जज केलं आपण तर ते जजमेंट म्हणजे त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, आणि मिस जज म्हणजे चुकीचं जजमेंटल घेणं. परत आपण नॉन पाहतोय. नॉन हा अगेन नॉट म्हणजे निगेटिव्ह अर्थाचा शब्द आहे. आउट, आउट म्हणजे बेटर दॅन अदर्स, सगळ्यांपेक्षा चांगलं. आता स्टँडिंग या वर्डला जर आउट हा एक प्रिफिक्स जोडला तर स्टँडिंग म्हणजे उभा आणि आउटस्टँडिंग म्हणजे अप्रतिम, सगळ्यात उत्कृष्ट. अशा पद्धतीने शब्दाचं प्रॉपर किंवा बेस वर्डचं मिनिंग बदलण्याची जी क्षमता असते किंवा जे मिनिंग बदलण्यासाठी यूज केलेले जातात ते असतात प्रिफिक्स किंवा सफिक्सेस. त्याला कॉमनली अफिक्सेस असं म्हटलं जातं. देन पुढचा आहे ओव्हर. ओव्हर म्हणजे टू मच, अतिशय जास्त. एखाद्याला म्हणत नाही की आपण तो ओव्हर स्मार्ट आहे. आता स्मार्ट या वर्डचा अर्थ काय, तो शहाणा आहे, आणि याच शब्दाला जर ओव्हर हा प्रिफिक्स लावला तर तो ओव्हर स्मार्ट होतो. दॅट मीन्स दिस इज डिफरंटली. त्याच पद्धतीने पोस्ट, POST, पोस्ट ही एक छोटासा मिनिंगफुल शब्द आहे. हाच जर आपण, पोस्ट म्हणजे आफ्टर, घटनेच्या नंतर, तर तो आता बघा पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलली, घटना घडल्यामुळे परीक्षा पुढे ढकलली. पोस्टपोन, एक्झाम पोस्टपोन झाली. आता हे फुल मिनिंगफुल वर्ड झाला. बट याला आपण ग्रॅज्युएट, आता ग्रॅज्युएट म्हणजे काय तर पदव्युत्तर म्हणजे पदवीधर म्हणजे स्नातक, राईट. आणि पोस्ट ग्रॅज्युएट, जर आपण या ग्रॅज्युएटला पोस्ट हा प्रिफिक्स ऍड केला तर हे पोस्ट ग्रॅज्युएट होतं. आणि पोस्ट ग्रॅज्युएट म्हटलं की याचा परत अर्थ बदलतो, तो होतो पदव्युत्तर म्हणजे मास्टर्स डिग्री या अर्थानं. सो दॅट इज ऑल अबाउट फॉर प्रिफिक्सेस. नाव पुढचा प्रिफिक्स आहे री. री मीन्स अगेन, पुन्हा. बघा अप्लाय, तुम्ही अप्लाय करा, री अप्लाय. ट्राय, रिट्राय. ओके, सो लाईक दॅट. देन पुढचा आहे सेल्फ. सेल्फ म्हणजे वन सेल्फ, स्वतः. आता हा सेल्फ प्रिफिक्स खूप सगळ्या गोष्टींमध्ये लागला जातो, जसं की सेल्फ कॉन्फिडंट, सेल्फ इंडिपेंडंट, सेल्फ सॅटिस्फाईड, सेल्फ मोटिवेटेड. या अर्थानं हा शब्द मेन वर्डच्या बिफोर यूज केल्यामुळं तुम्हाला त्याचा एक सेपरेट मिनिंग या ठिकाणी पाहायला मिळतो. देन नेक्स्ट वर्ड आहे तो आहे सब. आता सबचा मराठी अर्थ अंडर म्हणजे त्याच्या आतमध्ये, इंग्लिश अर्थ अंडर, मीन व्हाईल त्याच्या आतमध्ये असणारे. फॉर एक्झाम्पल एक स्टेशन आहे आणि त्याचं सबस्टेशन दुसरीकडे असतं म्हणजे त्या स्टेशनच्या अंडर येणार. तर आता इथे बघा स्टँडर्ड, एक स्टँडर्ड गोष्ट आहे आणि त्याला सब लावलं तर सब स्टँडर्ड म्हणजे त्याच्या आतल्या काही गोष्टी आपण सांगितल्या. जसं की स्टेशन आहे, इलेक्ट्रिसिटी स्टेशन आहे आणि त्याच्या अंडर येतं ते सबस्टेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इलेक्ट्रिसिटीचं डिस्ट्रिक्ट प्लेसला स्टेशन असेल तर त्याच्यानंतर तालुका प्लेसला येणारं सबस्टेशन असतं. फॉर एक्झाम्पल सुपर, आता सुपर हा किंवा सर हा सफिक्स आहे, प्रिफिक्स आहे सॉरी, याला अबाऊ किंवा ओव्हर म्हणजे वरच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला. आता बघा इथे पुढे दिलाय सुपर, दॅट मीन्स पॉवर आणि सुपर पॉवर. एकाकडे पॉवर आहे, एनर्जी आहे, आणि सुपर पॉवर म्हणजे अमर्याद पॉवर आहे. सो दॅट इज लाईक यू कॅन यूज ऑल द प्रिफिक्सेस हिअर. नाउ नेक्स्ट पुढचा जो प्रिफिक्स आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सो लेट अस अंडरस्टँड हिअर. हा पुढचा प्रिफिक्स आहे तो अन. अन मीन्स रिव्हर्स, कॅन्सल आणि नॉट या अर्थाने यूज होतो. तर बघा हा खूप ठिकाणी यूज होतो. लॉक
म्हणजे लॉक केलंय, कुलूप लावलंय. अनलॉक म्हणजे ओपन केलंय. बेड सॉरी राईड, अनराईड, ऑफ सॉरी अशा पद्धतीनं अनचा यूज करू शकतो आपण. देन लास्ट बट नॉट लिस्ट, अंडर हा वर्ड आहे जो की कम्प्लीट मिनिंगफुल वर्ड आहे. बिनीथ किंवा बिलो म्हणजे आतमध्ये किंवा त्याच्या खाली अशा अर्थाने यूज केला जातो. तर एखादी गोष्ट आपण चार्ज, कुठल्या चार्ज मध्ये त्याला पेनाल्टी लागलेली आहे तर अंडर चार्ज. एखाद्या सुपिरियर गोष्टीच्या इन्फिरियर गोष्टीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न शो केलं जातं. अंडर म्हणजे बिनीथ किंवा आत अशा अर्थानं या सफिक्स प्रिफिक्सचा यूज केला जातो. अशा पद्धतीची ही साधारणपणे 19 प्रिफिक्सेस आपण बघितलेले आहेत. पुढचा जो सेगमेंट आहे अफिक्सेस मधला, अफिक्सेस मीन्स प्रत्यय. तसंच अफिक्सेस मध्ये 2 प्रकार येतात, प्री म्हणजे पूर्वी आणि सफिक्स म्हणजे आफ्टर. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या पूर्वी आणि सफिक्सेस मीन्स शब्दांच्या नंतर. आता आपण या ठिकाणी सफिक्सेस पाहणार आहोत. आता हे सफिक्सेस जे असतात ते सेम काम करतात जसं की आपण प्रिफिक्सेसचं बघितलं. मेन किंवा तुमच्या बेस वर्बला, बेस वर्डला, बेस कॉन्क्रीट वर्ड जो असतो तुमचा, त्या बेस वर्डला आपण काय करतो, वर्डच्या पुढे एक टेल जोडतो किंवा पुढे एक आपण शब्दांचा ग्रुप, अक्षरांचा ग्रुप जोडतो आणि त्या अक्षरांच्या ग्रुपमुळे त्याचं मिनिंग परत चेंज होतं. या पद्धतीचे काही आपण सफिक्सेस या ठिकाणी लर्न करणार आहोत. ही जी 40 वर्ड्स आहेत ही जर तुम्ही तोंडपाठ केली तर नक्कीच तुमचं इंग्लिश व्होकॅब्युलरी 20 मिनिटामध्ये डबल झाल्याशिवाय राहणार नाही. डेफिनेटली आय ऑनेस्टली अश्युअर यू. या ठिकाणी पुढचं सेगमेंट आपण पाहतोय सफिक्स. सफिक्स मधला ABLE किंवा IBLE या 2 शब्द आहेत. यांचा अर्थ काय होतो, एबल टू बी म्हणजे एखादी गोष्ट करण्यास पात्र किंवा ते स्वीकारार्ह. जसं की ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारलं आणि अक्सेप्टेबल म्हणजे स्वीकारण्या योग्य, लायबल आहे, त्याची पात्रता आहे ते स्वीकारण्यासाठी. देन पुढचा आहे AL किंवा IAL. आता बघा सर्कमस्टान्स हा शब्द घेतलेला आहे. आता AL किंवा IAL चा शब्दाचा अर्थ इंग्लिशमध्ये हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ म्हणजे परत आणखी त्याच्यासारखीच काही गुणग्राहता या ठिकाणी या वर्डमध्ये असणे. जसं की सर्कमस्टान्स हा वर्ड आहे म्हणजे परिणाम आणि सर्कमस्टान्शियल म्हणजे त्याच्या परिणामामुळे. सो लाईक दॅट AL किंवा IAL मुळे अशा पद्धतीने शब्दाचा मिनिंग बदलतो. देन पुढचा आहे ANCE और ENCE. देन त्याचा अर्थ स्टेट ऑफ. आता बघा एंट्री या वर्डला ANCE किंवा ENCE जर ऍड केलं तर ENTRY ला ENTRANCE एंट्रान्स. आता एंट्री म्हणजे प्रवेश आणि एंट्रन्स म्हणजे प्रवेशासाठी असणारी गुणग्राहकता, जशा की एंट्रन्स एक्झाम असतात. कॉन्फिडंटला ANCE लावलं तर नाउन फॉर्मेशन होतं. जसं डॉमिनंट या वर्डला DOMINANCE प्लेस केलं तर डॉमिनन्स होतो, नाउन फॉर्मेशन होतं. सो या पद्धतीनं एखाद्या वर्बचं किंवा एखाद्या ऍक्टचं चेंज जर करायचं असेल तर ANCE किंवा ENCE हा सफिक्स ऍड होतो. देन नेक्स्ट सफिक्स आहे ATE. याचा अर्थ बिकम म्हणजे असणे. आता ऍक्टिव्ह, डेफिनेटली ऍक्टिव्ह म्हणजे कार्यप्रवण आणि ऍक्टिवेट म्हणजे ACTIVATE. ATE आपण इथे प्लेस केलं. ऍक्टिवेट म्हणजे त्या गोष्टीला चालना दिली, ऍक्टिवेट केलं, कार्यप्रवण केलं. देन पुढचा आहे DOM. डूमचा अर्थ होतो प्लेस ऑर स्टेट ऑफ बिईंग म्हणजे त्या व्यक्तीचं स्थान किंवा प्लेस ऑफ बिईंग. आता बघा फ्री, FREE, फ्री या वर्डला काय केलं, फक्त DOM प्लेस केलं. फ्रीचा अर्थ वेगळा होता म्हणजे स्वतः, फ्री म्हणजे मुक्त आणि फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. या पद्धतीने काय होतं तर सफिक्स आणि प्रिफिक्स ऍड केल्यामुळे वर्डचा मिनिंग चेंज होतो. आता पुढचा वर्ड आहे EN या वर्डला त्याचा जो सिमिलर मिनिंग होतो तो बिकम. आता गोष्ट आहे वाईडला EN लावलं, वाईडन किंवा ब्रोकला EN लावलं, ब्रोकन. स्मोकन. तर EN लावल्यामुळे काय होतं, V3 फॉर्म होतो म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म होतो वर्बचा. जनरली EN प्रिफिक्स सफिक्स हा वर्ब्सलाच लागला जातो. सो यू कॅन रिमेंबर दिस थिंग. या पद्धतीनं ब्रोकचं ब्रोकन होतं, स्मोकचं स्मोकन होतं, वाईडचं वाईडन होतं.
So that's all about suffixes. Now there are some remaining suffixes for you. So come with me, try to understand. List of prefixes, suffixes are here. Next one, that is er or or. Person who perform an action. आता er किंवा or आपण कधी लावतो बघा, प्रोफेसर किंवा रायटर. राईट ह्या शब्दाला er लावलं तर तो व्यक्ती काय करतो, परफॉर्म करतो. इथं खूप छान एक्झाम्पल दिले. शेक्सपियर इज प्रोबॅबली द मोस्ट फेमस इंग्लिश रायटर. आता राईट या शब्दाला er लावल्यामुळं रायटर झाला आणि तो ऍक्ट परफॉर्म करणारा शब्द झाला. तसंच बऱ्याच केसमध्ये प्रोफेसर, रायटर, सिमिलर, डिसिमिलर, फॉर्मर, इन्फॉर्मर er किंवा or लागला जातो. सो यू हॅव टू बी अंडरस्टँड इन दॅट वे. नाउ नेक्स्ट वन आहे फुल, FUL. हा ग्रुप काय करतो, याचा अर्थ फुल ऑफ. म्हणजे बघा, यूज म्हणजे वापर आणि युजफुल म्हणजे कम्प्लिटली वापरात असणारी गोष्ट. गेट इट. नाउ पुढचा आहे IC, TIC किंवा ICAL. या तिघांचा अर्थ आहे हॅव्हिंग अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ. ओके. आता फिजिक्स किंवा फिजिकल, ICAL यूज केलं. TIC दॅट मीन्स या पद्धतीचे हे 3 प्रिफिक्स सफिक्स आपण काय करत असतो, वेगवेगळ्या वर्ड्सना प्लेस करतो. देन पुढे आहे ISM, अन ऍक्शन, स्टेट ऑर सिस्टम. बघा, ISM जनरली कुठलंही ISM जेव्हा एखाद्या वर्डला लावलं जातं तर त्यावेळेला स्टेट ऑफ ऍक्शन किंवा एखादी चळवळ किंवा एखादी मुवमेंट उभा राहते. दॅट इज कॉल्ड ॲज, एखाद्या नाऊनला किंवा नाऊन फॉर्मेशन सुद्धा होतं ISM यूज केल्यामुळं. आता बघा इथं सरियल म्हणजे एक सार्कॅस्टिक किंवा एखादी एक मुवमेंट आहे, आणि सरियलिझम जेव्हा केलं तेव्हा ती मुवमेंट झाली, ती चळवळ झाली. जसं की पोटेन्शियल ट्रान्सेंडेंटलिझम. देन पुढचं आहे फिमेल और फेमिन, FEMALE, फिमेल. तर फेमिनिझम, FEMINISM, फेमिनिझम. फिमेल मीन्स स्त्री, फेमिनिझम म्हणजे स्त्रीवाद. डार्विन हा एक शास्त्रज्ञ, त्याचं नाव आहे डार्विनिझम, म्हणजे त्याने लिहिलेल्या थेरींचा वाद. फॉर एक्झाम्पल, या पद्धतीनं ISMचा यूज केला जातो. कार्ल मार्क्सची तत्व प्रणाली आहे, तर त्याला मार्क्सिझम, ISM यूज केलं जातं त्या ठिकाणी. देन नेक्स्ट आहे पुढचं IST किंवा IST और IAN. नाव या केसमध्ये आपण काय करणार आहोत, IST किंवा IAN चा अर्थ बघूयात. समवन हू प्लेज और डूज, म्हणजे एक व्यक्ती, जसं की आपण ER बघितलं होतं, तो काय करतो, ऍक्ट करत असतो. तसंच एक पॅनो हे एक वाद्य आहे, तर पियानिस्ट म्हणतात पॅनो वादकाला. एखादा व्यक्ती आहे जो काय करतो, कारपेंटर आहे त्याला, किंवा एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला IAN, पण त्या व्यक्तीच्या नाऊनला किंवा त्या ऍक्टला किंवा त्या कृतीला आपण काय करत असतो, IST किंवा IAN प्लेस करत असतो. जसं की पियानिस्ट, देन एरोबिकिस्ट, देन IAN इन सेम लाईक दॅट. IAN पण त्या पद्धतीनं म्युझिशियन, IAN त्या ठिकाणी यूज केलं जातं. नाउ लेट अस अंडरस्टँड ITY और TY. दॅट मीन्स काय की क्वालिटी. हे काय करतात, हे जे ग्रुप आहेत ते क्वालिटी शो करतात. आता इक्वल म्हणजे बरोबर, आणि इक्वॅलिटी म्हणजे साम्यता, सारखेपणा. जसं की वुमन इक्वॅलिटी हा एक गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह आहे. त्या पद्धतीने हे काय करत असतं, ह्या TY किंवा ITY यूज केल्यामुळं ती गोष्ट विशेष होत नसून, विशेषण असलं तर ती विशेष होते. जसं की फॉर एक्झाम्पल, आपण इक्वल हे काय आहे, विशेषण आहे, आणि इक्वालिटी काय आहे, क्रिया विशेषण आहे. मग त्या पद्धतीनं क्रिया विशेषण मीन्स ऍडव्हर्ब फॉर्मेशन साठी ITY किंवा TY चा यूज केला जातो. देन IZE, दॅट मीन्स मेक, तयार करा. आता बघा, मॅक्स म्हणजे जास्तीत जास्त, आणि मॅक्झिमाइज आणखी जास्तीत जास्त करा. त्या अर्थानं IZE चा वापर केला जातो. देन पुढे आहे लेस म्हणजे विदाऊट, शिवाय. एक गोष्ट आहे, समजा एक नाव आहे टाइम, आणि त्याला टाइमलेस म्हटलं तर वेळेशिवाय, वेळेची कुठलीही तरतूद नाही, टाइमलेस, देर इज नो टाइम बॉन्डिंग, त्या अर्थानं. देन मिंट, MENT, मिंट मीन्स कंडिशन ऑफ और ऍक्ट ऑफ. मिंट. आता बघा, इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणे, आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे
गुंतवणूक, त्या पद्धतीनं मेंट यूज केलं जातं. आता नेस आहे, नेस मीन्स परत स्टेट ऑफ. आता बघा फिट, फिटला नेस शब्द लावला की फिटनेस म्हणजे त्या स्टेट ऑफ बिईंग, त्या गोष्टीचं एक वेगळं असं स्थान शो करणं. OUS हॅव्हिंग क्वालिटीज ऑफ, म्हणजे बघा OUS जर प्लेस केलं एखाद्या वर्डच्या नंतर तर ते क्वालिटी शो करतं. जसं की इथे या ठिकाणी आपल्याला बघायचंय स्पॉन्टॅनियस, स्पॉन्टॅनियस SPONT, स्पोन TENOUS, स्पॉन्टॅनियस और स्पॉन्टॅनिएटली. नाव OUS यूज केल्यामुळे तो काय होतो, एक वेगळ्या पद्धतीनं, जसं की इथं दिलेले ओके. सो SION और TION, आता हे नाउन फॉर्मेशन साठी यूज केलं जातं. कन्क्लुजन बघा, आता कन्क्लूड वर्डचं किंवा कन्क्लूड CONCLUD, कन्क्लूड या वर्डला काय केले SION प्लेस केल्यामुळं कन्क्लुजन झालं, त्याचं नाउन झालं. जसं की फॉर एक्झाम्पल एक्झाम म्हणजे परीक्षा, ही एक काय एक्झाम, एक्झाम हे काय वर्ब आहे. याला जर आपल्याला नाउन करायचं असेल तर हे एक्झामला ION लावलं जातं, TION, एक्झामिनेशन EXAMINATION, एक्झामिनेशन, दॅट बिकम्स अ नाउन. सो TION SION चा यूज. देन नेक्स्ट लास्ट वन आहे दॅट इज वाय, कॅरेक्टराइज्ड बाय. दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली वी हॅव टू अंडरस्टँड हिअर. कॅरेक्टराइज्ड बाय म्हणजे त्या शब्दाचा, आता क्लाउड, क्लाउड म्हणजे काय आभाळ किंवा आलेले ढगांचं वातावरण, आणि क्लाउडी म्हणजे त्या पद्धतीने त्याला काय केलं की कॅरेक्टराइज केलं. जसं की आपण ऍडजेक्टिव्हचं ऍडवर्ब केलं त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. दॅट्स ऑल फॉर दिस लेक्चर. विल स्टॉप हिअर अँड विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू. थँक्स अ लॉट.